तुम्ही एक जागा जिंकलात तरी मंत्रिपद द्यायचं आहे असं एनडीएच्या बैठकीत सांगण्यात आलं असं अजित पवार यांनी म्हटलंय। स्वतंत्र कारभार असलेलं राज्यमंत्रीपद द्यायचं असं सांगितलं असं अजित पवार यांनी म्हटलंय। एनडीएच्या बैठकीत आम्हाला मंत्रिपदाबाबत सांगण्यात आलं होतं। आम्हाला मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांचं नाव द्यायचं होतं। पटेल कॅबिनेट मंत्री होते म्हणून राज्यमंत्रीपद घेतलं नाही असं स्पष्टीकरण अजितदारांनी दिलंय। झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत, प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही। तर हे तिघ जण ह्याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली। त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की तुमची लोकसभेची एकच जागा आलेली आहे, आम्हाला तर तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे, परंतु मंत्रिपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडेंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्रीपद द्यायचं आहे, स्वतंत्र कारभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो। आम्ही त्यांना म्हणालो की बाबा आम्हाला जे नाव द्यायचं ते प्रफुल्लभाईंचं आहे। त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहायचा हे आमच्या मनाला पटत नाही। तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे। शिंदे साहेबांचे पण 7 लोक आहेत आपल्या शिवसेनेचे, त्यांनाही स्वतंत्र कारभार दिलाय। त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळी नावं त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याकरता आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही एनडीएच्या बाहेर नाहीये, आम्ही एनडीएच्या बरोबरच आहे, पण आम्ही कुठलं पद स्वीकारणार नाही।